मुंबईतल्या एकूण जागा 227, भाजपचे 25 उमेदवारांनी आघाडी घेतलेली आहे। बघा, भाजपला हा मोठा दिलासा आहे। भाजपच्या गोट्यात आनंदाचं वातावरण आहे। दुसरीकडे शिंदे सेनेचे 7 उमेदवार आघाडीवर आहेत। मुंबईतल्या 227 पैकी 32 जागी महायुती आघाडीवर आहे, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी एका जागी आघाडीवर आहे। तर काँग्रेसनं मुंबईमध्ये एकला चलोचा नारा दिला होता, मात्र काँग्रेसची एकही मोठी प्रचार सभा मुंबईत झालीच नाही। ठाकरे सेना 15 जागी आघाडीवर आहे। बघा, ज्यांचं राजकीय अस्तित्वच आता पणाला लागलेलं आहे ते ठाकरे सेना केवळ 15 जागांवर आघाडीवर आहेत। बघा, मुंबईत कोणाची आघाडी आहे? भाजप 28 जागांवर त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत। मशाल म्हणजेच ठाकरे सेनेचे 19, मनसेचे 5, शिंदे सेनेचे 10, अजित पवारांची राष्ट्रवादीचा 1, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा एकही नाही। काँग्रेसचे 5 उमेदवार आघाडीवर आहेत। वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात मुंबईत काँग्रेसनं निवडणूक लढवली होती, मात्र काँग्रेसचे केवळ 5 उमेदवार आघाडीवर आहेत। राष्ट्रवादी अजित पवार 1 जागी आघाडीवर आहे, तर ठाकरे सेना 15 जागी आणि मनसे 5 जागी आघाडीवर आहे। तर काँग्रेसनेही 5 जागी आघाडी घेतली। सुरुवातीचे हे कल आपल्या हाती येत आहेत। मुंबईतले 227 प्रभागांपैकी 32 प्रभागात महायुती आघाडीवर आहे, तर ठाकरे सेना आणि मनसे हे 24 जागांवर आघाडीवर आहे। ठाकरे बंधूंना आतापर्यंत 24 जागांवर आघाडी मिळालेली आहे। ठाकरे सेना 19, तर मनसे 5 जागांवर आघाडीवर आहे, तर महायुती 38 जागांवर आघाडीवर आहे। भाजप 28 तर शिंदे सेना 10 जागांवर पुढे आहे। बघा, अगदी चुरशीची लढत आपण म्हणू शकतो। हे जे कल समोर येत आहेत, हाती येत आहेत, त्यानुसार ठाकरे बंधूंना आतापर्यंत 24 जागांवर आघाडी मिळालेली आहे। ठाकरे सेना 19, तर मनसे 5 जागी आघाडीवर आहे।